स्वप्न पूर्ण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, क्रांतीसूर्य महाराणा प्रताप, राष्ट्रसंत बसवेश्वर महाराज, ज्यांनी समाजाच्या हितासाठी आपलं आयुष्य खर्च केला, अशा सर्व महापुरुषांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या प्रभावती नगरीमध्ये होत असलेल्या या भव्य सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कुशल नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे प्रथम मी हार्दिक स्वागत करतो, आणण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेब, गंगाखेड विधानसभेमध्ये एक सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे मासोळी डॅम म्हणून. साहेब, त्याची जर 1 मीटरनं उंची वाढील तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना एक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सिंचनासाठी उपयोग होईल आणि सिंचन वाढेल. साहेब, गंगाखेडमध्ये आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडमध्येच फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट आहे गंगाखेडमध्ये गोदावरीच्या कडेला. साहेब, त्या घाटाची दुरुस्ती आणि बांधकाम करणं खूप गरजेचं आहे. आपण यासाठी आपण थोडा विचार करावा. साहेब, गंगाखेड तालुका हा डोंगर दऱ्याखोऱ्याचा आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड आहे. साहेब, जर इथं सीताफळ उद्योगाला प्रक्रिया जर आपल्याला एखादा मोठा प्रोजेक्ट राबवता आला तर साहेब तरुणांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल. साहेब, त्यानंतर पूर्णा रेल्वे जंक्शन आहे. क्रू बुकिंग हे जे काही ऑफिस आहे साहेब, नांदेडला हलवल्यामुळं 15,000 ते 20,000 कर्मचारी हे नांदेडला स्थलांतरित झाले. साहेब, ते जर पुन्हा पूर्णेला क्रू जंक्शन जर आणलं तर पूर्णा तालुक्याचा नव्हे तर गंगाखेड विधानसभेचा विकासाला आपल्याला चालना मिळेल. साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे. साहेब, आज गंगाखेड विधानसभेमध्ये एक पालम म्हणून तालुका आहे. साहेब, पालम तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत बसस्टँड नाही. साहेब, बसस्टँडला पाटबंधारे खात्याची जागा उपलब्ध होण्यासाठीचे गेल्या 10 ते 15 वर्षापासून प्रयत्न चालू आहे. साहेब, आजही तिथल्या आपल्या आई बहिणींना रोडवर उभा टाकून बसमध्ये चढावं लागते आणि बसमधून उतरावं लागते. साहेब, थोडंसं आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे. साहेब, लवकरात लवकर पाटबंधारे खात्याकडली जागा बसस्टँडसाठी जर उपलब्ध करून दिली तर खूप मोठी सुविधा निर्माण होईल. साहेब, बाकी साहेब, आपण सर्व अडचणी आमच्या मान्य कराल. आमच्यावर जसं दिदींना आपण पालकमंत्री करून आमच्या परभणीवासियावर आपण जे काही विश्वास दाखवला तोच विश्वास आपण पुढंसुद्धा कायम ठेवाल ही अपेक्षा बाळगतो. आपलं सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्या वतीनं पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुरकुटेजी.